स्टार्टिंग करू इथून. हा जो फर्स्ट कंट्री आहे तिथनं, फर्स्ट कंट्रीचं नाव आहे फ्रेंच गुयाना. ठीक आहे, त्याची कॅपिटल आहे केन आणि एक इथे फ्रान्सचं सॅटेलाइट स्टेशन आहे ज्याचं नाव आहे कौरो. ठीक आहे, कौरो त्याचं नाव आहे फ्रान्स सॅटेलाइट स्टेशनचं. तर फ्रेंच गुयानामध्ये सर्वात इम्पॉर्टंट, कारण की न्यूजमध्ये सर्वात जास्त राहणारे नाव आहे कौरो. ठीक आहे, तर हे झालं आपलं फ्रेंच गुयाना बद्दल. देन सेकंड कंट्री आहे सुरिनेम. सुरिनेमची कॅपिटल आहे परामरिबो. म्हणजे फ्रेंच गुयानाच्या बाजूचा कंट्री कोणता आहे? सुरिनेम. सुरिनेम कॅपिटल परामरिबो. थर्ड आहे गुयाना. गुयाना कॅपिटल जॉर्जटाउन. आता हा सिम्पल गुयाना आहे आणि हा फ्रेंच गुयाना आहे. ठीक आहे, सिम्पल गुयाना आणि फ्रेंच गुयाना. तर थर्ड कंट्री झाला आपला गुयाना. सेकंड हा व्ही शेप मध्ये आहे, याचं नाव आहे व्हेनेझुएला. हे पण न्यूज मध्ये जास्त राहतो. कॅपिटल आहे, कॅपिटल आहे याची कराकस. कॅपिटल आहे कराकस. आणि इथे एक पोर्ट आहे ज्याला मराकायबो. मराकायबो नावाचा पोर्ट पण आहे, लेक पण आहे. ठीक आहे, तर इथे केमिकल इंडस्ट्री आणि ऑइल इंडस्ट्री आहे व्हेनेझुएलाची. देन सेकंड फिफ्थ नंबरचा आहे कोलंबिया. कोलंबिया, कोलंबियामध्ये दोन ओ येते, तर याची कॅपिटल मध्ये पण दोन ओ येणार, एक बगोटा येणार आणि एक बगोटा येणार. इथे हा एक ओ, हा एक, असे दोन ओ, कॅपिटल मध्ये पण दोन ओ आणि कंट्रीमध्ये पण दोन ओ. ठीक आहे, कोलंबियाचं. तर कोलंबियाचा फॅक्ट लक्षात ठेवायसाठी की हा बॉर्डर करतो शहर. इकडल्या साईडनी कोणता ओशन आहे? पॅसिफिक. आणि या साईडला शेअर करतो तो अटलांटिक. ठीक आहे, अटलांटिक, असे दोन ओशनला तो बॉर्डर शेअर करतो. सोबतच हा काय करतो, नॉर्थ अमेरिकेला साऊथ अमेरिकेला, म्हणजे नॉर्थ अमेरिका जे आहे तर साऊथ अमेरिकेला कोलंबियाला कनेक्ट होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. देन हा कंट्री आहे, हा कंट्री आहे इक्वेडोर. कोणता कंट्री आहे? इक्वेडोर. इक्वेडोरची कॅपिटल आहे क्योटो. आता इथे हा एक आयलँड आहे, हा आयलँड आहे गॅलापागोस आयलँड. आता गॅलापागोस आयलँड कशाकरिता फेमस आहे? गॅलापागोस आयलँड ऑलिव्ह रिडले टर्टल. ऑलिव्ह रिडले टर्टल हे न्यूजपेपर मध्ये सर्वात जास्त आहे, कारण की आपला जो गैरमाता बीच आहे इंडियाचा, तिथे पण हे मिळतं. ठीक आहे, तर हा गॅलापागोस आला ऑलिव्ह रिडले टर्टल करिता फेमस आहे. प्लस हा इक्वेडोर आहे, हा ब्राझील आहे. हा इक्वेडोर आणि ब्राझील याच्यामध्ये येतो पेरू. सो इक्वेडोर आणि ब्राझील काय करतात? बाउंड्री शर्ट नाही करत एकमेकांवर. देन हा पी फॉर्म मध्ये आहे, हा आहे पेरू. पेरूची कॅपिटल आहे लिमा. आणि इथे एक लक्षात ठेवायचं, नास्का प्लेट. नास्का काय? ओशियानिक प्लेट आहे. ठीक आहे, आता पेरूच्या नंतर हा जो आहे आतमध्ये बोलिव्हिया. बोलिव्हिया. आता बोलिव्हिया बघा, बोलिव्हिया काय आहे? लँडलॉक कंट्री आहे. ठीक आहे, बोलिव्हिया काय आहे? इथे लिहिलेलं आहे म्हणजे बोलिव्हिया लँडलॉक आहे. लँडलॉक का बरं? कारण की हा कुठे, याला कुठलीच कोस्टल बॉर्डर शेअर नाही करत, त्याच्यामुळे हा कंट्री काय म्हणजे याला ऍक्सेस नाहीये पाण्यामध्ये जायचं कुठल्याही साईडनी. ओशियन मध्ये, पाणी मीन्स ओशन मध्ये याला ऍक्सेस नाही मिळत, म्हणून हा काय लँडलॉक आहे. याची कॅपिटल आहे एक फर्स्ट लापाज आहे, जी हायेस्ट अल्टिट्यूडवर असणारी कॅपिटल आहे. प्लस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपिटल आहे बोलिव्हियाची. दुसरा आहे सुक्रे. सेकंड सुक्रे जी आहे याची ज्युडिशियल कॅपिटल. हायेस्ट अल्टिट्यूडवर असणारी कॅपिटल याची लापाज आहे, जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. आता बोलिव्हिया हा लँडलॉक आहे. आता बोलिव्हिया लँडलॉक आहे तर याला कोणते कंट्री हे करणार? तर या साईडला ब्राझील आहे, इकडे अर्जेंटिना आहे, इकडे चिली आहे. ब्राझील, पराग्वे, अर्जेंटिना, चिली आणि इथे आहे पेरू. मीन्स ABCP1 P2. A फॉर अर्जेंटिना, B फॉर अर्जेंटिना, बोलिव्हियाला ब्राझील, C फॉर चिली, P फॉर पेरू आणि पराग्वे. असे हे, याच्यामुळे हा लँडलॉक आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट चिली. चिली मध्ये बघा कॅपिटल आहे सेंटियागो. आणि परत तिथे एक प्लेस लक्षात ठेवायची आहे, इथे आहे चुकिकामाटा. चुकिकामाटा कॉपर करिता फेमस आहे. C फॉर चुकिका, C फॉर कॉपर. ठीक आहे, then एक अरिका प्लेस आहे जी वर्ल्डची ड्रायस्ट प्लेस मध्ये वन ऑफ द ड्रायस्ट प्लेस आहे. त्यानंतर इथे हा जो आयलँड आहे हा आहे ईस्टर आयलँड. कोणाचा आहे? चिलीचा. ईस्टर आयलँड चिलीचा. इक्वेडोरचा आयलँड कोणता आहे? गॅलापागोस. ठीक आहे, आता हा आहे आपला अर्जेंटिना. तर बघा हे झालं अर्जेंटिना. अर्जेंटिनाची कॅपिटल ब्युनस आयर्स आहे. अर्जेंटिनाची कॅपिटल ब्युनस आयर्स. दे आता कुठला आता हा बोलिव्हियाला लागून हा जो कंट्री आहे हा कोणता आहे? पराग्वे. पराग्वेची कॅपिटलच लक्षात ठेवायची आहे असिन्सिया. आणि हा जो आहे हा आहे आपला उरुग्वे. याची कॅपिटल मॉन्टेव्हिडिओ. ठीक आहे,
पराग्वे आणि उरुग्वे दोन्ही भाऊ आहे जे बॉर्डर शेअर नाही करत. ठीक आहे, हे दोन्ही एकमेकाला कनेक्टेड नाहीये कारण याच्या मधात अर्जेंटिना आणि ब्राझील येतात. ठीक आहे, म्हणजे हे दोन्ही सुद्धा एकमेकाला बॉर्डर हे नाही करत. आता आपण बोलिव्हिया बघितलं. ठीक आहे, अर्जेंटिना पण बघितलं आणि चिली पण बघितलं. हा दोघांच्या मधात जो ट्रायंगल बनणार आहे, ठीक आहे, हा आहे आपला लिथियम ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे? लिथियम ट्रायंगल. अर्जेंटिना आणि चिली मध्ये लिथियम ट्रायंगल. अच्छा, पेरू मध्ये आणखी एक गोष्ट हे आहे फॉस्फेट रिच फॉस्फरस आणि नायट्रेट. रिच फॉस्फरस आणि नायट्रेट रिच आहे कारण कारण इकडने येणारी जे विंड आहे, या साईडची जी येणारी विंड आहे, या साईडची जी विंड आहे येणारी, ही आहे कोणती? ईस्टर्ली. ईस्टर्ली आहे. ईस्टर्ली असल्यामुळे थंडी हवा आहे. तिथे काय आहे? फिश जास्त राहणार. कोल्ड करंट असल्यामुळे इथे फिश जास्त राहणार. फिश जास्त राहणार काय? इथे बर्ड्स जास्त आहेत. आणि इथे काय होत आहे की त्याच्यामुळे बर्ड्स जे आहे आपले, बर्ड्सचे जे वेस्ट आहे ते बर्ड्स ड्रॉपिंग म्हणतो आपण त्याला. तर बर्ड्स ड्रॉपिंग मुळे काय होते? फॉस्फरस आणि नायट्रेटचं प्रमाण इथे वाढतंय. कुठे? पेरूमध्ये. हे एक पॉइंट होता जे इथे मेन्शन नाहीये, लिहायचं. ठीक आहे, हे झालं. देन आता आपण मोस्ट ऑफ द कंट्रीज केलेल्या. आता राहिली कुठली आपली? ब्राझील. आता ब्राझील. ब्राझील मध्ये एक लक्षात ठेवायचं आहे, कराजस. कराजस इथे आहे, कराजस. ठीक आहे, कराजस कशाकरिता फेमस आहे? आयरन माइन आहे. आता आपल्याला इथे हा एक पॉइंट, हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट आहे. ठीक आहे, ही तर आहे आपली कॅप्रिकॉन, ही आहे आपली इक्वेटर पास होणारी इक्वेटर. ठीक आहे, इकडे कोणता ओशन आहे? इकडे आहे पॅसिफिक ओशन आहे, इकडे अटलांटिक ओशन आहे. ठीक आहे, पॅसिफिक आणि अटलांटिक दोन ओशनला कनेक्ट करणारा कंट्री म्हटलं तर कोलंबिया. आता ह्या कॅप्रिकॉन आहे. कॅप्रिकॉन वर एक प्लेस आहे जिचे नाव आहे साओ पोलो. ठीक आहे, दुसरा वर आहे रिओ दे जेनेरिओ. ठीक आहे, आणि फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. थर्ड आहे सॅन्टोस. ठीक आहे, रिओ डी जेनेरिओ. रिओ डी जेनेरिओ काय आहे? पोर्ट आहे. देन सॅन्टोस पण पोर्ट आहे. मग हे जे प्लेस आहे हे कुठे आहे? कॅप्रिकॉन वर आहे. ठीक आहे, कॅप्रिकॉन लॅटिट्यूड असते त्याच्यावर आहे हे. आता हा पोर्ट आहे रिओ डी जेनेरिओ. तर इथे एक बीच लक्षात ठेवायचं ज्याचे नाव आहे कोपा कबाना बीच. कोपाकबाना बीच कुठे आहे? रिओ डी जेनेरिओ. आता सॅन्टोस काय आहे? हा आपला कॉफी पोर्ट आहे. ठीक आहे, कॉफी पोर्ट आहे. पण इथे जे कॉफीचं कल्टिवेशन होते, ठीक आहे, कॉफीचं कल्टिवेशन त्याला आपण काय म्हणतो? फजेंडाज. ठीक आहे, आता हे आणि इथे परत असं इथे, तर हा एंड आहे. तर इथे कोणती स्ट्रेट आहे? स्ट्रेट ऑफ मॅगलर. कोणती स्ट्रेट आहे? स्ट्रेट ऑफ मॅगलर. आणि हे छोटे 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 इथे आयलँड आहे. कशाचे? अर्जेंटिनाचे. त्याचे नाव काय? टिअरा डेल फियागो. ठीक आहे, एक इथे डार्क पॅसेज पण म्हणतो आपण याला. ठीक आहे, इथे जो पॅसेज फॉर्म होतो याला डार्क पॅसेज. तर हे झालं आपलं साऊथ अमेरिकेच्या पॉलिटिकल मॅपची कंट्री सोबत आणि काही प्लेसेस सोबत रिव्हिजन.